महाराष्ट्र के अंतिम छोर के जिला गोंदिया में घनघोर जंगल एवं नैसर्गिक पहाड़ियों में विराजित मां मांडोबाई देवस्थान बघेड़ा टेढ़ा में इस रामनवमी के उपलक्ष्य में लक्ष्य से अधिक 191 सर्वजातीय नवयुगलों ने मां मांडो देवी का आशीर्वाद ग्रहण कर नए दाम्पत्य जीवन की शुरुआत की। इस वर्ष इस सर्वजातीय सामूहिक विवाह आयोजन समारोह में हजारों श्रद्धालुओं की उपस्थिति से भक्तों का जन सैलाब उमड़ नजर आया। मां मांडोबाई देवस्थान में सर्वजातीय सामूहिक विवाह के निरंतर 34वां वार्षिक आयोजन रहा, जो 27 मार्च को मांडोबाई के आशीर्वाद से संपन्न हुआ। नवयुगलों को नए वैवाहिक जीवन के आशीर्वाद के लिए राज्य की वित्त योजना, कृषि सहायता, पुनर्वास, कानून व न्याय विभाग के राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल परिवार सहित उपस्थित रहे। जिल्ह्यातील मांडोदेवी देवस्थानमध्ये एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की एक नवरात्रीच्या नंतर रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी हा जो सामूहिक विवाहाचा कार्यक्रम हा इतक्या मोठ्या प्रमाणात गोरगरीब माणसाच्या जीवनामध्ये मंगल करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी, त्यांचा लग्नाच्या खर्चापासून त्यांना त्यांची बचत करण्यासाठी एक अतिशय पवित्र आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी केला आहे। त्या सर्व आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा जो मंदिर आहे, हा जो देवस्थान आहे, या भागाच्या परिसराच्या विकासासाठी मी पुन्हा लवकर येऊन एक नवीन आराखडा याचा कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करतो। श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान हा फार पुरातन देवस्थान आहे आणि अंग्रेजकालीन सर्व प्रकारच्या नोंदी या ठिकाणी या देवस्थानाच्या आहेत आणि मागील 84 पासून 1984 पासून या ठिकाणी ट्रस्टची स्थापना झाली। त्या दिवशीपासून आम्ही काम करत आहोत आणि 1993 पासून आम्ही सर्वजाती सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहोत। हा 34वा वर्ष आहे आणि यावर्षी 191 जोडपे नवजीवनामध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे। ते नवजीवनामध्ये प्रवेश करत आहेत आणि सातत्याने दरवर्षी ही संख्या वाढत आहे। मागच्या वर्षीसुद्धा 142 लोकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 136 लोकांचे लग्न झालेले होते आणि याशिवाय आरोग्य सुविधामध्ये सुद्धा आमच्या हा ट्रस्ट काम करतो आणि यासोबत कृषी मेळावे यासारखे सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणामध्ये हार्टचे ऑपरेशन आपण मोफत करून देतो। अनेक लोकांना मोतियाबिंदीचे ऑपरेशन हजारोच्या संख्येने मोफत करून दिले, हजारोच्या संख्येने आपण चष्म्याचे वाटप केलेले आहे आणि आरोग्य सेवासुद्धा या ठिकाणी आपण देत असतो। आणि अशा प्रकारे एक हा धार्मिक पर्यटन आहे, एक निसर्गरम्य पर्यटन आहे आणि त्यासोबत सामाजिक उपक्रम असा दुर्ग सरकरा योग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। दरवर्षी या ठिकाणी जवळपास 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात आणि मध्य भारतातील सर्वात मोठा असा हा देवस्थान आहे। किती जोडप्याचा विवाह सोहळा झाला? 191 जोडप्याचा विवाह या ठिकाणी झालेला आहे।